आशा भोसले, 90 वर्षे, 12,000 गाणी आणि एक भीषण एकाकीपण. एकीकडे लता मंगेशकर नावाचं हिमालयासारखं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि दुसरीकडे त्यांचीच सावली बनून राहिलेली त्यांची धाकटी बहीण. जगाला वाटलं ही सावली कधीच पुढे येणार नाही, पण याच सावलीने स्वतःचा एक असा सूर्य निर्माण केला ज्याने पाश्चात्य संगीतापासून ते शास्त्रीय गझलपर्यंत सारं जग प्रकाशित केलं. पण या प्रकाशाच्या मागे अनेक काळी गुपितं दडलेली आहेत. आशाजींच्या आयुष्यातील तो सर्वात मोठा त्याग नेमका काय होता? तुम्ही आशा भोसलेंची हजारो गाणी ऐकली असतील, पण तुम्हाला माहितीये का, आशाजींनी चक्क डॉन कडून गाणं गाण्याची ऑफर का नाकारली? किंवा तुम्हाला माहितीये का की महान संगीतकार O.P. नय्यर यांनी आशाजींसाठी एक अट ठेवली होती, ज्यामुळे त्यांचं करिअर धोक्यात आलं असतं. दम मारो दम हे गाणं गाताना त्यांच्यावर नेमकी काय टीका झाली होती आणि त्यांनी वयाच्या 90व्या वर्षीही त्यांचा आवाज कसा जपलाय? अशा अनेक अनटोल्ड स्टोरीज या व्हिडिओमध्ये उलगडणार आहेत. भारतीय संगीत विश्वात असे काही मोजकेच आवाज आहेत ज्यांनी काळाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि त्यातलं एक लखलखतं नाव म्हणजे आशा भोसले. साधारण 1940च्या दशकात एका छोट्या मुलीचा प्रवास सुरू होतो आणि तो आजपर्यंत जोमाने सुरूच राहतो. पण या प्रवासाची सुरुवात गुलाबाच्या पाकळ्यांसारखी मऊ मुळीच नव्हती. सांगलीच्या मातीत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी जन्माला आलेल्या आशाताई लहानपणीच वडिलांच्या निधनानंतर संघर्ष सुरू झाला. कोवळ्या वयात कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर आल्यावर त्यांनी गाण्यासाठी कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास केला. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक रिजेक्शन्सचा सामना करावा लागला, कारण त्या काळी लता दिदींचा आणि शमशाद बेगम यांचा आवाज सिनेसृष्टीवर राज्य करत होता. संगीतकारांना आशाजींचा आवाज खूप पातळ वाटायचा आणि त्यामुळे त्यांना फक्त अशाच गाण्यांची ऑफर मिळायची जी प्रस्थापित गायिका नाकारत असत. आशाजींच्या आयुष्यातील सर्वात मोठे वादळ म्हणजे त्यांचे पहिले लग्न. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी गणपतराव भोसले यांच्याशी विवाह केला. पण हे लग्न सुखाचे ठरले नाही. एका टप्प्यावर पदराशी 3 लहान मुले आणि हातात काम नसताना त्यांना पतीचे घर सोडून बाहेर पडावे लागले. त्या काळी अशा महिलेसाठी मुंबईत तग धरणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. पण आशाजींच्या ठायी असलेली जिद्द त्यांना शांत बसू देईना. त्यांनी प्रत्येक लहान मोठ्या गाण्याला आपली ताकद बनवली. संगीतकार O.P. नय्यर यांनी त्यांच्या आवाजातील ती मस्ती आणि नखरा ओळखला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आशाजींनी नया दौर, मेरे सनम आणि हावडा ब्रिज यासारख्या चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण केली. इथूनच खऱ्या अर्थाने आशा भोसले या नावाचा दरारा निर्माण झाला. लोकांना वाटायचे की आशाजी फक्त कॅबरे किंवा ठसकेबाज गाणीच गाऊ शकतात, पण त्यांनी हा समज उमराव जानच्या निमित्ताने मोडीत काढला. या चित्रपटातील गझल गाण्यासाठी त्यांनी खास उर्दूचे धडे घेतले आणि इतक्या खालच्या पट्टीत गाणी गायली की स्वतः संगीतकार खय्याम देखील थक्क झाले. त्यानंतर R.D. बर्मन म्हणजेच पंचमदा यांच्याशी आलेल्या सहभागाने संगीताचे एक नवे दालन उघडले. पाश्चात्य संगीताचा प्रभाव असलेल्या गाण्यांना भारतीय ढगात कसे पेश करायचे हे आशाजींनी सिद्ध करून दाखवले. आशाजी आणि पंचमदा यांचे नाते केवळ व्यावसायिक नव्हते, तर ते एका सुंदर मैत्रीचे आणि प्रेमाचे नाते होते. त्यांच्या जोडीने हिंदी संगीताला दम मारो दम पासून ते मेरा कुछ सामना पर्यंतची अजरामर गाणी दिली. गाण्याव्यतिरिक्त आशाजींचे एक वेगळे रूप म्हणजे त्या एक उत्कृष्ट सुगरण होत्या. त्यांना स्वयंपाकाची एवढी आवड होती की त्या स्वतःच जेवण बनवायच्या आणि म्हणूनच आज जगभरात आशाज या नावांची त्यांची यशस्वी रेस्टॉरंट सुद्धा आहेत. तरुणाला लाजवेल असा त्यांचा उत्साह या 90च्या वर्षातही होता.
त्यांनी रशियन ओपेरापासून ते अगदी बॉय जॉर्ज सोबत आंतरराष्ट्रीय अल्बम करण्यापर्यंत अनेक प्रयोग केले. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून त्यांचं नाव नोंदवले गेले. त्यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. आयुष्यभर त्यांनी अनेक चढउतार पाहिले, वैयक्तिक दुःखाचे डोंगर पचवले, पण जेव्हा समोर माईक यायचा तेव्हा मात्र सर्व विसरून सूर बनून राहायचा. आशा भोसले म्हणजे केवळ एक आवाज नाही, तर ती एक अशी जिद्द आहे जी सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमची कला तुम्हाला कधीच सोडून जात नाही. आजही जेव्हा आपण त्यांचे गाणे ऐकतो तेव्हा तोच ताजेपणा जाणवतो जो 70 वर्षांपूर्वी होता. आशा भोसले यांच्या आयुष्यातील असे काही खास किस्से जे सहजासहजी समोर आले नाहीत. आता आपण ऐकूयात की आशा भोसले यांच्या आयुष्यातील काही खास किस्से जे सहसा कोणीच ऐकले नाहीत. संगीतकार मदन मोहन हे त्यांच्या शिस्तीसाठी ओळखले जायचे. एकदा एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी आशाजींना खूप कठीण मुरकी घ्यायची होती. आशाजींनी अनेक प्रयत्न केले, पण मदन मोहन यांचं समाधान होत नव्हतं. शेवटी चिडून मदन मोहन म्हणाले, जर तुला हे जमणार नसेल तर आपण हे गाणं रद्द करू. आशाजींनी हे आव्हान म्हणून स्वीकारलं. स्टुडिओच्या एका कोपऱ्यात जाऊन 15 मिनिटं सराव केला आणि जेव्हा त्या माईकवर आल्या तेव्हा त्यांनी एका टेकमध्ये इतकं सुंदर गाणं गायलं की मदन मोहन यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर आपण बोलूयात उमराव चांदबद्दल. संगीतकार खय्याम यांनी आशाजींना सांगितलं होतं की या गाण्यांमध्ये तुला गायचं नाहीये, तर त्या पात्राला जगायचं आहे. आशाजींनी त्या काळी प्रत्येक शब्दाचा उच्चार शुद्ध होण्यासाठी एका मौलवीकडून उर्दू भाषेचे रीतसर धडे घेतले होते. इतकंच नाही तर गाताना त्या डोळे मिटून स्वतःला एका कोठ्यावर असल्याचा भास करून घ्यायचा, जेणेकरून त्या आवाजात तो दर्द येईल. हरे रामा हरे कृष्णा या मूव्हीमधलं दम मारो दम हे गाणं सुरुवातीला आशाजींना गायची इच्छाच नव्हती, पण त्यांना वाटलं हे गाणं खूप वेस्टर्न आहे आणि लोक काय म्हणतील. पण R.D. बर्मन आणि देव आनंद यांनी त्यांचा पिच्छाच सोडला नाही. अखेर त्यांनी गाणं रेकॉर्ड केलं. गाणं इतकं गाजलं की त्या काळात ते गाणं रेडिओवर वाजवलं की लोक रस्त्यावर नाचायला लागायचे. पण या गाण्यामुळे त्यांना काही काळ शास्त्रीय संगीत वर्तुळात टीकेचा धनी व्हावं लागलं. लहानपणी आशाजींकडे खूप कमी कपडे असायचे. एकदा लता दीदींची एक जुनी साडी आशाजींना मिळाली. त्यांनी ती साडी इतक्या कौशल्याने शिवून स्वतःसाठी नवा ड्रेस तयार केला की कोणाला ओळखूच नाही आलं ती साडी जुनी आहे म्हणून. हीच कल्पकता त्यांनी संगीतातही वापरली. गाण्यात कोणताही शब्द असेल तर तो वेगळ्या स्टाईलने कसा म्हणता येईल हे त्या नेहमी शोधत असत. आशाजींना फिरायची फार आवड होती. एकदा त्या परदेशात एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. तिथे त्यांना जेवण अजिबात आवडलं नाही. त्यांनी थेट हॉटेलच्या शेफला विनंतीच केली, मला तुमच्या किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी काहीतरी बनवू द्या. त्यांनी तिथे भारतीय मसाले वापरून एक डिश बनवली आणि ती त्या शेफला इतकी आवडली की ती डिश त्याच्या मेन्यूमध्ये समाविष्ट केली. हेलन यांनी पडद्यावर केलेल्या डान्स नंबर्सला जो आवाज दिला तो आशाजींचाच होता. हेलन अनेकदा रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये यायच्या आणि आशाजी गाताना कसे श्वास घेतात, कोणत्या शब्दावर डोळे मिचकवतात यांचं निरीक्षण करायच्या. मग त्याच हालचाली हेलन डान्स करताना करायच्या. म्हणजे पडद्यावर हेलन नाचायच्या, पण त्यामागचा आत्मा आशाजींचाच असायचा. स्ट्रगलच्या काळात जेव्हा त्यांच्याकडे बसला पैसे नसायचे तेव्हा त्या बोरवली ते दादर असा प्रवास चालत किंवा स्वस्त ट्रेनने करायच्या. भर उन्हात मुलांसाठी दूध आणि घराचं सामान घेऊन त्या मैलोन मैल चालायच्या. 90च्या काळातही त्या फिट होत्या, कारण हीच शारीरिक कष्ट करण्याची सवय त्यांना होती. त्यामुळे स्टेजवर 3-3 तास त्या उभ्या राहून परफॉर्म करू शकत होत्या. मित्रांनो, आशा भोसले यांचं आयुष्य आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, ती म्हणजे हार न मानण्याची जिद्द. ज्या काळात त्यांच्याकडे काहीच नव्हतं तेव्हा त्यांनी सुरांचा आधार घेतला आणि आज जेव्हा त्यांच्याकडे सर्व काही होतं तेव्हाही त्या तितक्याच नम्रतेने म्हणत होत्या, मी अजून शिकतीये,
आशाजींची गाणी फक्त करमणूक नाही, तर तो अनेक पिढ्यांचा ठेवा आहे. त्यांच्या रेस्टॉरंटमधली जेवणाची चव असो किंवा त्यांच्या गझलेतील तो दर्द, आशाजींनी जे काही केलं ते मनापासून केलं. आजही आपण जेव्हा रेडिओवर किंवा यूट्यूबवर एखादं गाणं ऐकतो तेव्हा असं वाटतं की हा आवाज आपल्यासाठीच गायला गेलाय. भारतीय संगीतातला हा सुवर्ण स्वरच, चुरा लिया, दम मारो दम की एखादी हृदयस्पर्शी गझल. तुम्हाला आशाजींचं कोणतं गाणं आवडतं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओम शांती.